बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 16 भाग झालेले आहेत. 430 ओव्या झालेल्या आहेत. 15वा अध्यायाचं आपण निरूपण करत आहोत. 15व्या श्लोकाचं निरूपण आपण करत आहोत. आज आपण भाग नंबर 17 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे अगदी थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर या अध्यायाची सुरुवात करताना पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उद्देशून उपदेश करताना हे म्हणतात की मोक्षाच्या मार्गावरील, आत्मज्ञानाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा जो आहे तो म्हणजे संसार, ते म्हणजे हे जग आहे. मग हा जो अडथळा आहे तो अडथळा दूर कसा करायचा, तो अडथळा दूर कसा करायचा असं असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये नक्कीच उत्पन्न झाला असेल. म्हणून त्याचं उत्तर देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे जे जग आहे, हा जो संसार आहे हा एखादा मोठ्या वृक्षासारखा आहे. आता हा जो संसार वृक्ष आहे तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तर हा संसार वृक्षाच्या मुळ्या वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. उलटा वृक्ष आहे हा. याची व्याप्ती ब्रह्मलोकापासून ते खाली पाताळ लोकापर्यंत आहे आणि याच्या प्रत्येक फांदीवर 84 लक्ष योनी यांचा वास आहे. या वृक्षाने संपूर्ण आकाश व्यापून टाकलेला आहे. असा जो हा वृक्ष आहे तो वृक्ष म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे. मग या वृक्षाची उत्पत्ती कशी होते वगैरे वगैरे भरपूर वर्णन आपण पाहिलेलं आहे. हा जो वृक्ष आहे तो जर मुळापासून उखडून टाकला तर आत्मज्ञानाच्या मार्गावरची बाधा, अडचण ही दूर होईल असं भगवंत सांगतात. मग हा अडथळा दूर कसा करायचा, हा वृक्ष मुळापासून छाटायचा कसा, तर त्यासाठी भगवंत म्हणतात की हा वृक्ष मुळापासून छाटण्यासाठी ज्ञान खड्गाची आवश्यकता आहे. खड्ग म्हणजे शस्त्र. तर ज्ञानाच्या शस्त्राच्या साहाय्याने हा तुम्ही वृक्ष मुळापासून छाटून टाकू शकता. आणि त्यासाठी पहिल्यांदा मनातून अज्ञान निघून जाणं गरजेचं आहे. अज्ञान काय आहे, तर अज्ञान हे आहे की हा वृक्ष आहे हे समजणंच मुळात अज्ञान आहे. असा काही वृक्ष नाहीये. म्हणून हे अज्ञान पहिल्यांदा दूर करणं गरजेचं आहे. मग हे अज्ञान दूर केल्यानंतर तुम्ही त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालू शकता. पण त्या मार्गावर चालणारे सगळेच जण भगवंतापर्यंत पोहोचतात का, मद्रूप होतात का, सगळेच त्या निज पदाला जातात का, त्या शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात का, तर नाही. तेवढेच लोक जातात की ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयाशक्ती रूप दोष जिंकले आहेत,
जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, असे जे ज्ञातेजन आहेत तेच फक्त त्या शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात. आता जे या शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात त्यांचं तेज एवढं असतं की सूर्यचंद्र सुद्धा त्याच्यासमोर फिके पडतात, एवढं त्यांचं तेज असतं. असे हे तेजपुंज जे ज्ञाते आहेत की जे भगवंताला जाऊन मिळालेले आहेत, त्याच्यावर पुढचा प्रश्न अर्जुन असा विचारतो की हे जे तुला तुझ्या स्वरूपास येऊन मिळतात ते तुझ्यापासून भिन्न की एकरूप होतात? त्यावर भगवंत असं उत्तर देतात की जर विचारपूर्वक दृष्टीने जर लक्ष देऊन पाहिले तर ते आणि मी माझ्या स्वरूपात स्वभावताच ऐक्य पावलेले आहेत, पण वरवर पाहिले असता ते माझ्यापासून भिन्न वाटतात. आणि त्यानंतर भगवंत म्हणतात की या मनुष्यलोकी माझाच सनातन असा जीवरूपी अंश आहे की जो प्रकृतीमधील प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. प्रकृतीमध्ये असलेले पंचेंद्रिय आणि मन यांना तो आकर्षित करतो. ज्यावेळेस एखाद्याचा जन्म होतो त्याच्या शरीरामध्ये जो जीव येतो, तो जीव आणि त्या जीवाबरोबरच हे पंचेंद्रिय आणि पंचेंद्रियानी आणि मन हे येतं. आणि ज्यावेळेस त्या जीवाचा अंत होतो, तो जीव हा पृथ्वी सोडून जातो, त्यावेळेस जाताना सुद्धा मन आणि पंचेंद्रिय बरोबर घेऊन हा आत्मा निघून जातो. आणि पुढे जाऊन दुसरं शरीर धारण करतो, पण त्या शरीरात जाताना मन व ही इंद्रिय घेऊनच जातो. मग प्रश्न येतो की हा जीव ज्या शरीरामध्ये येतो तर हा जीव जे जे शरीराचे जे सगळे भोग आहेत तो भोगतो का? तर वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की तो भोगतो, पण तसं नाहीये. हे शरीर सर्व भोग भोगत असतं, सगळे कर्म हे शरीर करतं, आत्मा त्यापासून अलिप्त असतो. आपल्याला वाटताना असं वाटतं की हा आत्मा करता आहे, पण तसं नाहीये. हा आत्मा करता नाहीये, तो अकर्ता आहे. त्यानंतर आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं की भगवंत सांगतात की त्यांची व्याप्ती किती आहे, भगवंताची व्याप्ती किती आहे. तर ते सांगताना भगवंत म्हणतात की ज्या सूर्याच्या तेजाने सर्व विश्वरचना दृष्टीस पडते ते तेज सूर्यासकट माझे आहे. नंतर पावसाच्या रूपात मीच आहे, चंद्राच्या ठिकाणची जी प्रभा आहे ती सुद्धा मीच आहे, दहन करणे किंवा पाचन करणे ही जी अग्नीची ठिकाणे आहेत त्यात सुद्धा अमर्याद तेजवृद्धी जी आहे ती मीच माझीच आहे. वनस्पतींचे पोषण मीच करतो आणि प्राण्यांसाठी अन्नधान्य आणि त्यांचं रक्षण सुद्धा मीच करतो. एवढ्यात हे स्वरूप संपलं असं नाहीये. अजून कुठं कुठं स्वरूप आहे की या जगात सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे.
सर्व प्राणी मात्रांच्या जठरामधला जो जठराग्नी आहे तो मीच मीच प्रदीप्त झालो आहे. म्हणजे सगळ्यातला जठराग्नी सुद्धा मीच आहे. आणि त्यानं कोरडे, स्निग्ध आणि शिजलेले कच्चे असे कसलेही अन्नाचे पचन मी करतो. मग अर्जुन म्हणतो की असं जर असेल तर मग या जगातले सर्वच प्राणी सुखी नाही का नाही आहेत? काही प्राणी दुःखी आणि काही प्राणी सुखी असे का दिसतात? तर त्यावर उत्तर देताना भगवंत म्हणतात की प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो. आणि त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते व जे ज्ञानी आहेत त्यांना माझ्यापासून सुख उत्पन्न होते आणि जे अज्ञानी आहेत त्यांना माझ्यापासून दुःख उत्पन्न होते. परत भगवंत म्हणतात की आता एवढ्यावरच भगवंताची व्याप्ती संपली का? तर नाहीये. भगवंत म्हणतात की मी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करून राहतो. मजपासूनच सर्वांना स्मृती, ज्ञान या दोहोंचा अभाव ही उत्पन्न होतो. सर्व वेदांनी जाणण्यास मीच योग्य आहे व वेदांताचा सिद्धांत करणारा व त्याचा ज्ञाताही मीच आहे. हे धनुर्धरा, ज्याप्रमाणे सर्पाच्या किंवा दोरीच्या भासास दोरीच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांच्या वृद्धीस मीच सिद्धच कारण आहे. म्हणजे आपण सापाला कधी कधी दोरीला कधी कधी साप समजतो, कारण तसा आपल्याला भास होतो. त्याचप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांच्या वृद्धीस मी सिद्धच कारण आहे. म्हणून हे धनंजया, माझ्यासारखे स्वरूप न समजल्यामुळे वेद मला जाणण्याकरिता खटपट करू लागला. तो त्यांच्या शाखा झाल्या. वेदांच्या शाखा 3 आहेत. तर वेदाने ज्यावेळेस भगवंतांना जाणण्याची खटपट केली त्यावेळेस त्याच्या 3 शाखा झाल्या. तथापि त्या वेदाच्या 3ही शाखांनी ऋक, यजु व साम यांनी माझेच वर्णन केले आहे. ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यास समुद्रास जाऊन आश्रयस्थानी होतात आणि ज्याप्रमाणे महासिद्धांताजवळ म्हणजे ब्रह्माजवळ श्रुतीची मती कुंठित होते अथवा गंध गुणयुक्त आकाशात वायूचे वाहने बंद पडते, त्याचप्रमाणे सर्व श्रुती ज्या ठिकाणी लाजून स्तब्ध राहतात ते ब्रह्मस्वरूप मीच प्रकट करतो. हे जे ब्रह्मस्वरूप आहे ना ते मीच प्रकट करतो असं भगवंत म्हणतात. पाठी श्रुती सहित अवे अशेष जग हरपे जेथ निशेष ते निज ज्ञानाही चोख जाणता मीची जैसे निदेलिया जागीजे तेव्हा स्वप्नीचे किर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन तयाही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्यानरा उरणे नाही विरा जया परी तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जय बुडवणी जाये तरी नाही किरणो हे आणि नसाहे असणेही.
नंतर श्रुतीसह सर्व जग ज्या ठिकाणी लय पावतं ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. भगवंताची व्याप्ती कुठे कुठे अजून संपलेली नाहीये. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्यास जागे केल्यास स्वप्नात भासलेल्या वस्तू आपणच झालो आहोत असे समजतो, त्याचप्रमाणे जागृतावस्थेतही आपण एकटेच आहो हेही तोच समजतो. त्याचप्रमाणे जगाच्या उपाधीशिवाय जे माझे आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास मीच कारण आहे व ते आत्मस्वरूपही मीच आहे. वीरा अर्जुना, ज्याप्रमाणे कापूर जळल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही व अग्नीही राहत नाही, त्याचप्रमाणे अज्ञानाचा मूळ नाश करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावते त्यावेळेस ते नाही असेही म्हणता येत नाही. कापूर जळल्यानंतर काजळी सुद्धा शिल्लक राहत नाही आणि अग्नी सुद्धा शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे ज्यावेळेस अज्ञानाचा समूळ नाश करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लय पावतं, ज्ञान सुद्धा ज्यावेळेस लय पावतं त्यावेळेस ते नाही असेही म्हणता येत नाही आणि आहे असंही म्हणता येत नाही. बघा, ज्ञान असल्यामुळंच अज्ञान नाहीसं झालं. मग ज्ञान आहे की नाही तर आहे, पण ते नाहीसं झाल्यानंतर ते ज्ञान नाही असं म्हणावं लागतं. म्हणून इथं काय सांगितले परत वाचूयात की अज्ञानाचा समूळ नाश करणारे जे ज्ञान तेही ज्यावेळेस लयास पावते, त्यावेळेस ज्ञान ज्यावेळेस संपून जाते त्यावेळेस ते नाही असेही म्हणता येत नाही व आहे असेही म्हणणे शोभत नाही. पै विश्व घेऊनी गेला मागेसी, तया चोरा ते कवणके गिवसी, ते कोणी एक दशा ऐसी, शुद्ध ते मी. ऐसी जडा जडत्व व्याप्ती, रूप करिता कैवल्यपती, ही केली निरुपहिती आपुल्या रूपी. तो आघवाची बोधू साहसा, अर्जुनी उमटला कैसा, योमेचा चंद्रोदयो जैसा, क्षीरार्णवर्णवी. का प्रतिभिंती चोखटे, समोरले चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे, नांदतसे बोधू. तरी बाप स्वभाव स्वभावो, भावे तव तव गोडिये भावो, म्हणून अनुभवांचा रावो, अर्जुन म्हणे. हे पहा, मागमूस न ठेवता विश्वाला घेऊन जाणारा जो चोर त्याला कोणी कोठे शोधावे. असे जे न कळणारे शुद्ध स्वरूप ते मी, याप्रमाणे मोक्षदाता जो कृष्ण परमात्मा त्याने आपल्या उपाधिरहित शुद्ध स्वरूपापर्यंत आपणच सर्व दृश्य व अदृश्य पदार्थात कसे व्यापून राहिले आहोत ते सांगितलं. भगवंताने आतापर्यंत काय सांगितलेलं पाठीमागच्या आणि आत्ताच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवंत हे स्वतःच स्वरूप सांगत आहेत. तर ते स्वरूप कसं सांगितले बघा, की दृश्य आणि अदृश्य स्वरूपात भगवंत कसे व्यापून राहिलेले आहेत ते त्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर क्षीर समुद्रात त्यांचे पूर्ण प्रतिबिंब दिसते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला हा सर्व बोध अर्जुनाच्या मनात पूर्ण ठसला. अर्जुनाला सगळं समजलं. हे भगवंताने जे वर्णन केले ते स्वतःच्या स्वरूपाचं. चित्र काढलेल्या भिंतीच्या समोरील भिंत घोटून गुळगुळीत केल्यावर त्या भिंतीमध्ये
ज्याप्रमाणे त्या चित्राचे प्रतिबिंब दिसते, त्याप्रमाणे वैकुंठ नायक जो कृष्ण परमात्मा त्यांच्या मनातील बोध अर्जुनाच्या शुद्ध अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झाला. भगवंतानी जे जे काय सांगितलं तो सर्व बोध अर्जुनाच्या मनात प्रतिबिंबित झाला. कसा? तर एका भिंतीवर चित्र काढलेलं आहे, त्याच्या समोरच्या भिंत जर आपण गुळगुळीत केली एकदम, किंवा समोरच्या भिंतीवर थोडक्यात आरसा जर बसवला, तर या भिंतीवरचं चित्र त्या भिंतीवर आहे असं दिसतं. तसंच भगवंताच्या मनातील सर्व बोध अर्जुनाच्या मनामध्ये प्रतिबिंबित झाला. मग अनुभव घेणारा तर श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो असे म्हणाला, धन्य ते ब्रह्म की ज्यांचे स्वरूप जो जो समजेल तो तो त्यांची गोडी वाढते. देवा, आपल्या व्यापकपणाचे वर्णन करताना आपण प्रसंगानुसार जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले ते निरुपाधिक स्वरूप एक वेळ मज करिता स्पष्ट करा. अर्जुन काय म्हणतो की तुम्ही जे निरुपाधिक जे स्वरूप सांगितलेलं आहे ते एक वेळ माझ्याकरता स्पष्ट करा, अजून थोडं स्पष्ट करून सांगा म्हणतो. तेव्हा द्वारकानाथ म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले, भले शाबास, हे अर्जुना, आम्हास असा प्रश्न करणारा मिळत नाही. तू अशा रीतीने स्पष्ट प्रश्न केलास, त्यामुळे आमचे मनोदय सफल झाले. भगवंत काय म्हणतात की त्यामुळे आमचे मनोदय सफल झालेले आहे, तू असा प्रश्न केल्यामुळे. अद्वैत प्राप्तीनंतर होणाऱ्या सुखानुभवास आज तू निर्मळ स्थानच झाला आहेस आणि हा प्रश्न करून माझ्या सुखाचीच मला प्राप्ती करून देत आहेस. हे कसं झालं की आपण एखाद्या गुरुकडे गेलो, त्याने एखादा अवघड विषय आपल्याला सोपा करून सांगावा आणि आपण पूर्ण प्रश्न विचारावा की तुम्ही सांगितलेलं मला समजलेलं आहे, पण अजून स्पष्ट करून सांगा. त्यावेळेस त्या गुरुला त्या शिष्याच्या जिज्ञासेविषयी ते त्याने जी उत्सुकतेने विचारलं असतं त्याबद्दल त्याला सुख वाटतं, आनंद वाटतो त्या शिक्षकाला. तसंच इथे झालेलं आहे. श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुन हा एवढा विचारत आहे, अजून प्रश्न विचारत आहे, ते ऐकून भगवंत सुद्धा सुखी झाले, त्यांना सुद्धा बरं वाटलं. जैसा आरिसा आलिया जवळा, दिसे आपण पै आपला डोळा, तैसा संवादिता तो निर्मळा, शिरोमणी तुवा नेणोनी पुसावे, मग आम्ही परिसौ बैसावे, तो गाहा पाडू नवे, सोय रे या. ऐसे म्हणून अलंगिले, कृपा दृष्टी अवलोकिले, मग देवो का बोलले, अर्जुनेसी पै दोहो वेठी एक बोलणे, तेही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे, एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थार्थे, सांगते पुसते येथे दोन्ही एक. ज्याप्रमाणे आरशात पाहिल्यावर आपले स्वरूप आपल्या नेत्रांनी दिसते, त्याप्रमाणे तुझ्या बरोबर संवाद केल्याने मला आत्मसुख झाले आहे. भगवंतच म्हणतात, तुझ्याशी बोलल्यानं मला फार बरं वाटलं, आत्मसुख झाले. म्हणून तू संवाद करणारात शिरोमणी आहेस. बघा, एखाद्याशी आपल्याला बोलायला फार आवडतं, त्याच्याशी किती बोलून किती नाही असं होतं. तसं नातं
अर्जुन आणि श्रीकृष्णाचा आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर अर्जुनालाच आत्मसुख प्राप्त झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात की तू संवाद करणाराच शिरोमणी आहेस. मित्र अर्जुना, तुला समजत नाही म्हणून तो आम्हास विचारावे आणि आम्ही तुझी समजूत करून द्यावी अशी तुझी योग्यता नाही बरे. भगवंत काय म्हणतात की तुला समजत नाही म्हणून तू आम्हाला विचारतो असं नाहीये. तुला सगळं समजत आहे असं. असे म्हणून देवानी अर्जुनास आलिंगन देऊन त्याचकडे कृपादृष्टीने अवलोकन केले. साक्षात भगवंताने अर्जुनास आलिंगन दिले, मिठी मारली आणि अगदी कृपादृष्टीने कौतुकाने अर्जुनाकडे पाहिले. मग अर्जुनाशी काय बोलू लागले? तर ज्याप्रमाणे दोन्ही ओठांपासून एकच बोलणे निघते किंवा दोन्ही पायांनी एकच चालणे होते, त्याप्रमाणे तुझे पुसणे व माझे सांगणे दोन्हीही एकच आहे. याप्रमाणे तुझे व माझे स्वरूप एकच आहे असे समज आणि मी सांगणारा व तू पुसणारा हे आपण दोघेही एकच आहोत. भगवंत म्हणतात की तू विचारतो आणि मी सांगतो म्हणून आपण दोघं काही वेगवेगळे नाही आहेत, आपण दोघं एकच आहोत. अशा पद्धतीनं भगवंत अर्जुनास त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं आता उत्तर देणार आहेत. आता हे उत्तर काय आहे? प्रश्न काय होता की तुमचं जे निरुपाधिक स्वरूप आहे ते एक वेळ मला स्पष्ट करून सांगा, हा त्याचा प्रश्न होता. मग त्या प्रश्नावर खुश होऊन भगवंताने अर्जुनास मिठी मारली, अगदी कौतुकाने त्याचा चेहरा पाहिला आणि आता त्याचं उत्तर देणार आहेत. तर हे उत्तर आपण उद्या पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात तो परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.